ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांचा, येथील प्रशासकीय अधिकाऱ्याचा, येथील सरपंचांचा, ग्रामपंचायत सदस्यांचा, या शासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचा धिक्कार असो, या सदस्याचा धिक्कार असो, या सरपंचाचा धिक्कार असो, या डुप्लिकेट ऑनलाईन करणाऱ्या सगळे मेंबर बॉडीचा धिक्कार असो. मला घर नाही गावामध्ये बसाया. मी पुण्याला जाऊन पोट भरतो. माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आलता. मी आज 1.5 लाख रुपये घातले. गावात कुठं घर नाही. गावात शेत तेवढं आहे एकरभर. मला कोणी काही दिलं नाही. गावाला सरपंच टाकतो मतदान, कोणी मला फोन लावणार. मतदानाच्या टाइमला घर देतो म्हणतात का? हां देतो म्हणतात, आता कोणीच देणार बघा. तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज वगैरे केला? नाही कराय कोणीच मला मागणी, तोंडी मागणी तू मागले बकळ जणाला बरे कोणी दिलं नाही मला. आणखीन काय आवश्यक आहे तुम्हाला ग्रामपंचायत कडून? ग्रामपंचायतकडून माझ्या हे बघा वर्ष झालं माझ्या मालकाला शेताचे सुद्धा पैसे पडाय नाही तर मग माझं मला तरी पडाव की नाही सांगा की. तलाठी बोलला नाही काय विषयात? काहीच नाही. मी एक दिवस सोयरीपणाने येतो जातो निघून. मला कोणी फोन बी करणार आणि याला इमा भरण एकर म्हणत होतं ते बी केला नाही. काही सांगणार काही म्हणणार केल्यात बोलतात, काही म्हणणार केल्यात. काही तुमचं इतकं वय आहे, तुम्हाला रस्ते चांगले वाटतात काय गावामध्ये? नाही आता काय हे रस्ते कसे वाटतात आपला गावात? रस्ते आता तेच करावं आता आम्हाला म्हणजे ऐकलं काय आता ते या रस्त्यावर चला येते का तुम्हाला? आता काय करावं आहे ते हा आता काय करावं समजा बघून हा काही कोणती योजना आली आम्हाला सगळ्यांना कोण म्हणायचे. जागृती करताय, हा सर. अनेक फंड आहेत, विकासाची कामं आहेत आणि ग्रामपंचायतच्या मंगल संगीतचा जो बोगस कारभार चालला आहे तो आपण एक युवक आणि तरुण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रातला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या या नियमानं इथलं गाव चालावं ही आपली अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपण काम करताय आणि हे तुम्ही पूर्ण चव्हाट्यावर आणले. काय भावना आहेत आपल्या, तुम्हाला काय सांगायचं आपल्या ग्रामपंचायतीबद्दल? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. सर हा विषय कसा आहे, चळवळ आम्ही हे आज नाही सुरू केली. जवळपास या चळवळीला 10 वर्ष झाली असेल. आम्हाला काही गोष्टी अगोदर माहिती नव्हत्या. अगोदर आम्ही तोंडी बोलायचो, ग्रामसभेत बोलायचो, पण कधी एखादा अर्ज द्यायचो. आम्हाला पुढं कुठं जायचं माहिती नव्हतं. आम्हाला शिकण्यामध्ये आमचे 7-8 वर्ष निघून गेले. मी आता सर कंप्लीट 1 वर्षापासून माहितीच्या अधिकाराअंतर्गत RTI पण मारलेला आहे आणि माहितीच्या अधिकारात तिकीट लावून पण आपल्या ग्रामसेवक साहेबाला पहिला अर्ज केला मी किती 17/9/2025 की सर आमच्या इथे असे बोगस कामे होत आहेत आणि बोगस कामे झाल्यामुळे गोरगरीब लोकांना त्रास होत आहे ह्या कामापासून. असा मी अर्ज केला तर ग्रामसेवक साहेबाचं असं म्हणणं आहे, तुम्ही कितीही अर्ज केले तरी काही होत नाही. आम्हाला होऊन 2-3 हजार रुपये दंड लागेल, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. तुला कुठं जायचं जा. ठीक आहे. इथून मी ग्रामपंचायतला अर्ज केले, 1 वेळेस इथं अपील केली. तिथून गेलो मी BDO साहेबाकडे, पाटील सराकडे, आणि जे गावामध्ये बोगस कामं होत होते त्या कामांचे पूर्ण व्हिडिओ आणि फोटोज BDO पाटील सर, तिथून बसवदे सर इंजिनियर, तिथून पानपट्टे सर विस्तार अधिकारी. पानपट्टे सर आणि बसवदे सर हे दोन्ही काटकळंब्याचे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, आमच्या तालुक्यामध्ये आमची नोकरी आहे आणि आमच्यावरती कुण्यातरी मोठ्या राजकीय लोकांचा हात आहे. तुम्ही कुठेही जा आणि काहीही करा, आमचं काहीही होऊ शकत नाही. आणि मला ते सत्यात दिसते. मी BDO सरांना पण अर्ज केला, यांची तक्रार केली. BDOने कुठलीही त्या तक्रारीचं मला म्हणजे माझं समाधान केलं नाही. तिथून मी गेलो जिल्हा अधिकाऱ्याकडे, शिव मॅडमकडे गेलो. शिव मॅडमला मी 2 वेळेस अर्ज केले, ह्यांची पूर्ण प्रत जोडून. शिव मॅडमनी पण दखल घेतली नाही. त्याच्यानंतर मग एकदा मी भेटलो, मग शिव मॅडमनी दखल घेतली. दखल घेतल्याच्यानंतर विस्तार अधिकारी BDO व ग्रामसेवक यांना चौकशीसाठी नांदेडला बोलवलं श्री माने सरांनी. त्यांचे पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तुम्हाला मी देऊन टाकेल जाते वेळेस. मग त्यांना मी म्हणलं की बा सर तुम्ही असंच बोलवता आणि हे असंच चालत राहते. तर माने सर म्हणले करतील. सर माझ्याकडे ते कागद आहेत, तुम्हाला मी देऊन टाकेल. जवळपास 2 महिन्यापूर्वी माने सरांनी आमची हे केली, समजा समोरासमोर. यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी लावतो. त्याच्यानंतर गावामध्ये नालीचं काम झालं आहे. ते मी सांगतो तुम्हाला, एक साधासा पाईप टाकला आहे आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपल्या पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेस अक्षरशः चुरी आणि ACCचं सिमेंट 100 रुपयाचं पोतं हे टाकून त्यांनी थातर मात्र केलं
ते पूर्ण व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्याला टाकले, पण त्यांचा कुठलाही मला प्रतिसाद मिळालेला नाही. गावातील मूलभूत गरजा, गावात नाहीत रस्ते, नालीचं पाणी रस्त्यावरती येतं, गावात फिल्टर आहे, फिल्टरला पाणी नाही. 3 फिल्टरचे पैसे उचललेले आहेत कागदोपत्री, पण एकही फिल्टर नाही. कचराकुंडीचे पैसे उचललेले आहेत, कचराकुंडी गावात कुठंच नाही, तुम्ही फिरून बघू शकता. त्याच्यानंतर आता घनकचऱ्याचं ते शाळेला काम चालू आहेत, बाथरूमचे. शाळेला आरो म्हणून पैसे उचलले, शाळेत पाणी फिल्टर नाही, विचारू शकता शिक्षकांना. तिथून जे जलजीवनची सर्वात मोठी योजना आहे ती योजना बाचोटीवरून पाणी आणलं म्हणले. बाचोटीवरून मंगलसांगवीला पाईपलाईन नाही, मंगलसांगवीमध्ये टाकी पूर्ण झालेली नाही, टाकीपासून गावापर्यंत पाईपलाईन पूर्ण नाही. आणि गावामध्ये येणे हे बघू शकता, तुमच्या पाठीमागे बघा किंवा इकडे बघू शकता, पूर्ण रस्ते, जे रस्ते होते अगोदरच गावात विकास नाही, आणि जे रस्ते होते ते रस्ते पण फोडून टाकले. मग त्यानंतर आम्ही ग्रामसेवक साहेबांना विचारणा केली, सर तुम्ही ग्रामपंचायतचे रस्ते फोडले, त्यावेळेस तुम्ही ह्या अधिकाऱ्याला संबंधित लोकायला कुठलं लिगली प्रूफ घेतलेले आहेत का? जर नसतील तर त्यांनी रस्ते का फोडले? आणि जर फोडले असतील कामासाठी, तर फोडल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याकडून रस्ते का करून घेतले नाहीत? तर हे ग्रामसेवकांनी ते संबंधित जे इंजिनियर आहेत, राजवेंद्र मोरे काहीतरी नाव आहे कंस्ट्रक्शनचं, ते सांगतात आम्ही ग्रामपंचायतला टक्केवारी दिली, ग्रामसेवकला टक्केवारी दिली, सरपंचाला दिली, BDOला दिली, इंजिनियरला दिली, शिव मॅडमला दिली. त्यांचं म्हणणं असं आहे, आणि आम्हाला पण ह्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या. त्याचं कारण असं आहे, कारण मी 6 महिन्यापासून एवढं तक्रार करून, कोणाला भेटून कुठल्याच प्रकारे काहीच होत नाही. आता माझा विश्वास राहिला आपल्या पत्रकार बांधवावर. ते म्हणतात ना, पत्रकार बांधव म्हणजे हे आपल्या भारताची किंवा लोकशाहीची 4था स्तंभ आहे म्हणतात. तसं मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता सर गावात तर संपूर्ण लोकांची बाईट घेतल्यात, किंवा अजून एवढे आता लोक तुम्ही कॅमेरा फिरवा, एवढे लोक आहेत, प्रत्येक लोक काही ना काही समस्या घेऊन इथं आलेत, पण हे लोक इथं बोलू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे सर, समजा एखादा व्यक्ती बोलला तर लगेच ह्याच्या घरी लगेच संध्याकाळी फोन जाणार, किंवा त्या घरी कोणतरी जाणार प्रतिष्ठित गावातला एखादा व्यक्ती, आणि तू का बोललास आमच्या विरोधात. असं नाही सर, जो व्यक्ती बोलतो किंवा मी बोलतो, माझ्या घरी येऊ द्या, मी सक्षम आहे. त्याचं कारण असं आहे, मी सुशिक्षित आहे. कसं आहे, लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेबाचा कायदा आहे. त्याचं कारण, मला जर कोणी धमकी दिली किंवा मला मारण्याचा जरी प्रयत्न केला, आता काही जणांचं म्हणणं असं आहे, तू असं करशील, तुझ्यावर कुठले केसेस करतील, तुझ्यावर कोणी मारेल, तू कुठंतरी बाहेर जातोस, कोणा अडवेल. तर माझं असं म्हणणं आहे, असं जर होत असेल तर मी ह्या गावासाठी आणि या गोरगरीब लोकांसाठी माझं जीवन समर्पित करायला तयार आहे. आणि सर माझं एकच म्हणणं आहे, मी बोलतोय कोणाला विरोध म्हणून नाही. मी स्वतः कधीही कोणालाही विचारा, ग्रामपंचायतमध्ये हरीश कदम नावाची एकही कुठलं काम स्वतःचं घेऊन आलेलं असेल, किंवा मी कुठलं घरकुल मागलं, कुठली विहीर मागली, कुठलं काही मी माझी सही दे म्हणली, असं एकही काम असेल तर तुमच्या सर्वांच्या समोर मी कान पकडून इथं उठबशा काढतो. मी सर्व जे करतो, गोरगरीब लोकांचं शोषण झालं नाही पाहिजे. आपला लढाच हे आहे. आपल्याला जे गावामध्ये चाललं आहे हे संपूर्णपणे बंद करायचं आहे, आणि गोरगरीब लोकांचं गावावर राज्य झालं पाहिजे. हे गावामध्ये कुठला मेंबर राहत नाही, कुठला सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, तलाठी नाही. गावामध्ये म्हणतात ऑनलाईन सिस्टम चालू आहे. गावामध्ये एकही सिस्टम नाही. आता हे आणून बसवलेत कॉम्प्युटर. ते आजपर्यंत गावामध्ये एकही ग्रामपंचायतला कागद भेटला नाही, एकाही दवाखान्यामध्ये एकही माणूस नाही. तर तुम्ही आता या पत्रकाराच्या बांधव तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला ह्याच्यामधून काय समस्या सोडवताल, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. गावातल्या ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी तुम्हाला महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र राज्यातील जनतेला काय सांगायचं आहे? महाराष्ट्र राज्यातील जनतेला किंवा महाराष्ट्र शासनाच्या रणनीती या महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याला मला एकच सांगायचं आहे, असं आवाहन करायचं आहे, जे ग्रामपंचायत जवळपास 1972ला बांधली कच्ची, त्या बांधलेल्या कच्च्या ग्रामपंचायतीवर या चालू ग्रामपंचायतनं जवळपास 60 ते 70 लाख रुपये डागडुगी करून उचललेले आहेत. 1 मिनिट थांबवतो तुम्हाला. चालू ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय? नेमकं कोण आहे? या सरपंचानं या 5 वर्षाच्या कार्यकाळातले नाव वगैरे? सरपंच अगोदर चालू सरपंच भाऊसाहेब मारुतराव कदम आहेत. जे भाऊसाहेब मारुतराव कदम जे रनिंग सरपंच आहेत, त्यांच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय सांगायचं? त्यांच्या कारभाराबद्दल तर ते सांगूच नका, आणि याच्या अगोदरच्या सरपंचाविषयी त्याचं नावच काढायचं नाही.
दोन्ही तुम्हाला सांगतो, पेयजल योजना झाली, बाचोटीहून पाणी आलं, पाणी येण्याच्या पाईपलाईन बोगस केली, बोगस पाईपलाईन केली ती केली, टाकी न येण्याच्या आधीच गावात पाईपलाईन खणून ठेवली. टाकीतही होऊ द्या पूर्ण, टाकी झालं तर मग गावात पाईपलाईन येऊ द्या, किंवा टाकीमध्येच पाणी येऊन पडलं नाही, गावामध्ये पाईपलाईन बरं, आहे आता जी पाईपलाईन झाली, टाकी खोदली, त्याचं पाणी आहे का गावाला? नाही, अजिबात नाही. तुमच्याच वस्तीत नाही की कुठं गावात? कुठंच गावातच नाही पाणी. याला दोष कोणाला देतात? याला दोष सरपंचाला या. सरपंच म्हणजे कोण? महागाला सरपंच आणि चालू सरपंच. नावं सांगा. हा, नाव सीमा अंकुश तोटवाड, सीमा अंकुश तोटवाड, हा. आणि दुसरा सरपंच भाऊसाहेब मारुतराव कदम. भाऊसाहेब हो, 100%. या दोन्ही सरपंचाच्या काळामध्ये बोगसगिरी झाली असं बोगसगिरी 100% बोगसगिरी, 50%. आणखीन कुठल्या कामात बोगसगिरी आहे? धर कामात बोगसगिरी आहे. तुम्हाला सांगतो, काम नाली तुम्हाला सांगतो, भारत स्वातंत्र्य वर्षातून एक बऱ्या नाली उपसतात बघा. बरं, मग या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारने आपल्या ग्रामपंचायतला काय अधिकार दिलेत, तरी ग्रामपंचायत तुमची निवडून आता आली एकच मेन, मग तुम्ही नागरिक म्हणून मग ग्रामसभा वगैरे तुमच्याकडे होत असतील ना? तेच म्हणतो ना, ग्रामसभेमध्ये आम्ही 4 बोरं मारा म्हणल्या, याईनं बोरं मारण्यासारखं जिथं पैसे जास्त भेटतात ते कामं चालू होतात. आम्ही सांगलेले कामं एकही करायचे नाहीत. ग्रामसभा घ्यायची, नावाला घ्यायची, व्हिडिओ अजून पाठीमागले ग्रामसभेचे काढून बघा. आम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित केलेले एकही काम घ्यायचं नाही. याने नवीनच ज्या कामामध्ये पैसे भेटतात, आता ते पाईपलाईन केली, त्या पाईपलाईनमध्ये जवळपास 4 लाखाचा एस्टिमेट की 6 लाखाचा आहे की त्यालाच माहीत. कोणता सिमेंटचा पाईप आहे की हस्ती पाईप आहे की त्यालाच माहीत. मग तुम्हाला एस्टिमेट दाखव म्हणल्या सुद्धा सरपंच बी दाखिना, ग्रामसेवक बी दाखिना. ग्रामसेवक कोण आहे तुम्हाला? ग्रामसेवक कपाळे साहेब. आता बरं, मग तुम्ही यांची तक्रार याच्यापूर्वी कुठल्या ऑफिसला केली, तक्रार केली भरपूर, नांदेड कार्यालयाला तक्रार केली, म्हणजे जिल्हा परिषद? हो, शिव मॅडमकडे तक्रार केली, पंचायत समितीकडे तक्रार केली. तक्रारीची कुठंच दखल घेतली नाही. दखल घेतली तरी काळा बाजार करून इकडे तिकडे थातूर मातूर करून चालू आहे कार्यक्रम. नेक्स्ट गावचा रहिवासी असून ह्या गावामध्ये जे 15 वित्त आयोगावर काम चालत आहे, ते 15 वित्त आयोगामध्ये अपंगासाठी 5% निधी खर्च करायचा शासनाचा GR आहे. तर आज जवळपास 15 वर्षापासून एकही रुपया अपंगाला कोणी दिलेला नाही, कोणाला पोहोचला नाही. 15 वित्त आयोगामध्ये जवळपास एका वर्षामध्ये 1 कोटी रुपयाचे तरी काम होत असतील, तरी एकही कोणी ग्रामसेवक म्हणला नाही की सरपंच म्हणला नाही हे निधी हे इथं वाटप केला पाहिजे, करावं म्हणून. त्याला कधी वाटलंही नाही. त्याचं त्यालाच वाटून घेणं, खाणं, कोणतं काय हे करलं म्हणलं की कोणाला बोलायचं नाही, कोणी विचारलं तर सांगायचं नाही, असं हे जर चाललं आहे. किंवा काम पडलं तर आज याचं 4 रोजाला या लोगड्या म्हणायचं. या मनमानीच्या विरोधात तुम्ही बोलण्यापारी काय म्हणतात, त्यांचं काय उत्तर असते? त्याचं उत्तर काहीच नाही. तुमचा वित्त आयोग येत नाही, करू बघू, वाटप करायचं आमच्याकडे आणखीन आलं नाही असं म्हणत असतात. त्याच्यामुळं अजून कदम, माझ्या गावाच्या वतीनं अनेक समस्या आहेत, त्या विषयावर मी बोलणार आहे. गावामध्ये रस्ते पूर्ण उकरलेले आहेत, नालीतलं पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे, त्यामुळे विविध आजार पसरत आहेत. आजार भरपूर पसरत आहेत, लोक बिमार पडत आहेत. पाणी स्वच्छता नाही, कुठल्याच प्रकारची शाळेला डागडुगी व्यवस्थित नाही. शाळेमध्ये जे मुलं आहेत त्या ठिकाणी पत्त्याचे डाव म्हणा असे डाव गावामध्ये चालू आहेत. या गोष्टीवर कुठल्याच गावाच्या म्हणजे सरपंच, ग्रामसेवक या कुठल्याच वचक नाही गावावर. तसेच गावामध्ये असे काही भयानक प्रश्न आहेत की आता यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा जो प्रश्न आहे, पाईपलाईनसाठी रस्ता खोदला पण तो रस्ता पूर्ण झालेला नाही, आणि त्या रस्ता पूर्ण न झाल्यामुळं नाल्यामध्ये कचरा अडकला की ते पूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे. लहान मुलांना चालण्यासाठी, म्हाताऱ्या माणसांना चालण्यासाठी खूप अडचण होत आहे. याची दखल कोणीच घेत नाही. सरपंच गावात राहत नाहीत, त्या ठिकाणी गावाची दखल घ्यायला कोणीच तयार नाही. ग्रामसेवकाला प्रश्न विचारले असता ग्रामसेवक मला काही माहीत नाही, सरपंचाला विचारा म्हणतात, आणि सरपंच त्या ठिकाणी उत्तर द्यायला या ठिकाणी ग्रामसभा होतात, कागदोपत्री होतात. गावातल्या महिलांच्या ग्रामसभा बी होतात, पुरुषांच्या बी होतात. ग्रामसभेमध्ये कुठल्याच प्रश्नावर तोडगा प्रत्यक्षात होतात, पण त्या ठिकाणी ती सभा होते पण ती अपुरीच राहते. त्या सभेमध्ये कुठलाच मार्ग किंवा गावाच्या विकासाबद्दल काहीही केलेलं जात नाही. अशा प्रकारचा ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार. लोकप्रतिनिधीची काही दहशत आहे का गावात? लोकप्रतिनिधीची दहशत वगैरे म्हणजे आता लोक आता कसं असते बघा, सामान्य माणूस कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या वाटेला जात नाही. मुळात हा प्रश्न आहे की आपल्याला गावामध्ये राहायचं आहे म्हणल्यानंतर लोकप्रतिनिधी जरी समजा त्यांनी जरी त्याला दादागिरी जरी करणं गेलं तरी आपल्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची हिंमत होत नाही. म्हणून या ठिकाणी आमच्या गावातील काही तरुण मंडळी, नागेश कदम असतील, हरीश कदम असतील, या पोरांना असं वाटतं की बाबा गावाची सुधारणा झाली पाहिजे, गाव सक्षम झालं पाहिजे, आणि गावामध्ये
मुलं सुधारित झाले पाहिजेत, शाळा सुधारल्या पाहिजेत, शिक्षण वाढलं पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे आणि गावामध्ये विविध, आता आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज पावसाळ्यामध्ये समजा एखादी जर मयत झाला व्यक्ती तर त्याला जाळण्यासाठी स्मशानभूमी नाही. या विषयावर आज 60 वर्षापासून जवळपास महाराष्ट्र किंवा देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960ला आपण या ठिकाणी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. परंतु आजसुद्धा आमच्या गावामध्ये स्वतंत्र अशी स्मशानभूमी नाही. पावसाळ्यामध्ये जर त्या ठिकाणी प्रेत जाळायचं असेल तर वरून जर पाऊस चालू झाला तर ते प्रेत तसंच राहत आहे. इतकी भयान वास्तविकता आपल्या गावची आहे आणि यामध्ये सुधारणा होणं आमच्याकडून, या तरुणाकडून अपेक्षित आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं. पंचायतच्या कारभाराच्या बद्दल तालुकाभरात चर्चा होते. इथला एक युवा तरुण हरीश कदम यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मंगल सांगवीला प्रचलित केलेला आहे. या गावाची चर्चा होते. खरंच ह्या गावाच्या कारभाराबद्दल, ग्रामपंचायतबद्दल तुम्हाला महाराष्ट्राला काय सांगायचं आहे? ग्रामपंचायतचा रिझल्ट 0%. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंचायत राज एवढं चांगलं चालू केलं आहे, पण आपल्या मंगल सांगवी ग्रामपंचायतमध्ये त्याचं 0% व्हॅल्यू. कुणामुळे होते 0%? कुणामुळे होते? ग्रामपंचायत. कोण? ग्रामपंचायत म्हणजे काय? सरपंच. येस, आम्हाला ग्रामपंचायत पण नाव सरपंच जे आहेत, उपसरपंच कोणी असो, सगळे जे काय आता सध्या चालू स्थितीमध्ये जे सरपंच आहे, उपसरपंच आहे, सदस्य सगळे पूर्ण बॉडी. ग्रामपंचायतचे जे परवाने असतात, दाखले बुक असेल, रहिवाशाचं प्रमाणपत्र असेल, विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र असतील, हे तुम्हाला वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार मिळतात का? लोक उपलब्ध आहेत का? नाही मिळत. मग याचं काय करतात? आज ग्रामपंचायतला, प्रत्येक ग्रामपंचायतला, मी स्वतः पुण्यात राहतो, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लोक ज्यावेळेस ग्रामसभा असते ऑलरेडी पूर्ण गावामध्ये अनाऊन्स करून सांगतात की आज तुमची ग्रामसभा आहे. इथं ग्रामसेवक कधी आला, तलाठी कधी आला, सरपंच कधी आला, उपसरपंच कधी आला, ह्याचा तर विषयच नाही. पण कोणाला कशाचा सुविधाचा लाभ नाही अजिबात. आणि इथं ऑपरेटर नाही. सिस्टीम आहे की नाही ग्रामपंचायतमध्ये? कॉम्प्युटर सिस्टीम, ऑपरेटर सिस्टीमच नाही. मेन मुद्दा नळाच्या योजनेचा. रोजगाराबद्दल काय सांगायचं आहे? तरुणांच्या हाताला काम नाही आहे इथलं, रस्ते इथले व्यवस्थित नाहीत. इथला ग्रामपंचायतला किती टक्के तुम्ही दोष देता? 100%. 100%. ग्रामसेवक कोण आहे? कपाळे.